आज आपण पाहणार आहोत यवतमाळमधील एक अनोख्या गणेशोत्सवाचा देखावा। दरवर्षीप्रमाणे यंदाही महाराष्ट्रात गणेशोत्सवाची धूम आहे, पण यवतमाळमध्ये एका कुटुंबाने पर्यावरणपूर्वक गणेशोत्सवाचा आदर्श घालून दिला आहे। त्यांच्या या आकर्षक सजावटीचे सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे। यवतमाळमधील वडगाव रोडवरील बिजवेल लेआउटमध्ये शेट्टी परिवाराने यंदा गणेशोत्सवानिमित्त एक अप्रतिम आणि अनोखा देखावा साकारला आहे। या देखाव्याची सर्वात खास गोष्ट म्हणजे ती पूर्णपणे पर्यावरणपूरक आहे। देखाव्यात एक वाहती नदी तयार करण्यात आली आहे, जी गणेश मूर्तीला अधिक सौंदर्य देते। या नदीच्या मध्यभागी गजराजावर गणपती बाप्पा विराजमान झाले आहेत। या देखाव्यातील सर्वात मनमोहक दृश्य म्हणजे हा गजराज आपल्या सोंडेतून महादेवाच्या पिंडीवर जलाभिषेक करत आहे। हे दृश्य इतके विलोभनीय आहे की ते पाहण्यासाठी अनेक गणेश भक्त गर्दी करत आहेत। शेट्टी परिवाराने गणेशोत्सव साजरा करताना पर्यावरणाचा संदेश दिला आहे। त्यांच्या या अनोख्या संकल्पनेमुळे केवळ यवतमाळच नव्हे तर इतर शहरांमध्येही त्यांच्या उपक्रमाचे कौतुक होत आहे। अशा प्रकारच्या उपक्रमांमुळे समाजात पर्यावरणाबद्दल जागरूकता वाढते। आपले मनोगत व्यक्त करत असताना शंकरराव शेट्टी म्हणाले, हा देखावा तयार करण्याचा उद्देश हाच होता की आपण गणेशोत्सव साजरा करताना पर्यावरणाची काळजी घ्यावी। गणपती बाप्पा आणि महादेव यांना एकत्र आणून एक वेगळी संकल्पना सादर करायची होती, ज्यामुळे लोकांना पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचे महत्त्व पटेल। शंकराची मूर्ती गणपती आहे। गणपती सोंड्यातून गणपतीचा अभिषेक होऊन राहिला। ती मूर्ती साकार केली आहे आणि ही पूर्ण मातेची आहे, सर्व इलेक्ट्रोपे। शेट्टी परिवारांचा उपक्रम इतरांसाठी प्रेरणादायी आहे। पर्यावरणपूर्वक गणेशोत्सव साजरा करून त्यांनी एक सकारात्मक संदेश दिला आहे। अशाच नवनवीन कल्पनांमुळे आपला गणेशोत्सव अधिक अर्थपूर्ण आणि सुंदर बनवतो।